नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, दामिनीने प्रियाला प्रश्न विचारत, उलटसुलट प्रश्न विचारत आता भांबावून सोडलेलं असतं आणि त्याचबरोबर तिच्या विरोधात खूप मोठं षडयंत्रसुद्धा रचलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता प्रियाच्या विरोधामध्ये खूप सारे पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात। प्रिया दामिनी देशमुखकडे आता चौकशीसाठी गेलेली आहे हे सत्य अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। दामिनी देशमुखकडे गेलेल्या प्रियाचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करत सुभेदारांसमोर तिचं खूप मोठं सत्यसुद्धा अर्जुनने आता आणलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने आता प्रियाला लीगल नोटीस पाठवलेली असते। प्रियाला एक लीगल नोटीस पाठवलेली असते आणि त्यानुसार तिला आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी जावं लागणार असतं। पण इथे प्रियाने किती मोठा कांगावा केलेला असतो। घरातले सगळे लोकसुद्धा अर्जुन आणि सायलीलाच वाटेल तसं बोलतात। तेव्हा इथे आता एकच त्याच्यामध्ये अशी समंजस व्यक्ती असते, ती म्हणजे कोण तर प्रताप काका। प्रताप काका फक्त सगळ्यांच्या विरोधात जाऊन एक गोष्ट बोलतात की आता प्रिया या केसचा भाग आहे, कारण ती आय विटनेस आहे। तिने कोर्टाला खूप मोठी साक्ष दिली की इथे साक्षीने विलासचा खून केलेला नाही आहे, तर मधुभाऊंनी केला आहे। नाहीतर मधुभाऊ स्पष्टपणे सांगतायत ना की विलासचा खून करणारी व्यक्ती साक्षी शिखरे आहे म्हणून। पण प्रियानेच असं स्टेटमेंट दिलं आहे की नाही, साक्षीने नाही तर विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे। मग इथे आता साक्षीदार म्हणून आणि आय विटनेस म्हणून जर इथे अर्जुनला तिला काही प्रश्न विचारायचे असतील तर तो लीगल नोटीस पाठवूच शकतो आणि याच्यामध्ये काही पर्सनल राग आहे असं मला वाटत नाही। तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन, तुला लाज नाही वाटत का? अगदी अर्जुनची प्रियाने लाज वगैरे काढलेली असते की मला वहिनीला लीगल नोटीस पाठवतोस, असं सगळं ती आता म्हणालेली असते आणि तिने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं। अगदी इथे आता तिच्या सवयीप्रमाणे चक्कर येण्याचं तिने नाटक केलेलं असतं। त्यामुळे इथे तिने रविराज काकांना फोन केलेला असतो, कारण तिच्या तोंडून आता काही वायफळ जाऊ नये, काही इथे आता सत्य जाऊ नये। मधुभाऊंनी काय सांगितलंय काय माहिती, त्याच्यामुळे तिला असं वाटत असतं की कोर्टामध्ये आता जे सांगन ते सांगेन, विचार करून सांगेन। पण अर्जुन आता मला उलटसुलट प्रश्न विचारेल आणि माझी इथे बोंबाबोंब करून ठेवेल, तेव्हा माझ्या तोंडून काही चुकीचं जायला नको, नाहीतर तो महिपत मला काही सोडणार नाही हे प्रियाला बरोबर माहिती असतं। त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इथे प्रियाने आता चौकशीसाठी जाण्यास नकार दिलेला असतो। अश्विनसुद्धा अर्जुनला वाटेल तसं बोलतो, पण प्रेक्षकांना गोष्ट कुठे आलेली असते तर इथे आता महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं, काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलीच्या विरोधात बोलायचं नाही आणि तू तिथे सुभेदारांच्या घरामध्ये गेलीस कशाला? तू तिथे माझ्या मुलीसाठी गेलेस। अगं, तुला त्यासाठी तर त्या घरामध्ये त्या अश्विनबरोबर त्या बैलाबरोबर लग्न करून पाठवली आहे ना। तू फक्त अर्जुनकडून माहिती गोळा करायची। माझ्या मुलीच्या विरोधामध्ये काय षडयंत्र रचतोय हे मला कळलंच पाहिजे, असं महिपत तिला म्हणतो। आणि जर माझी मुलगी तुझ्यामुळे फसली, तिला जर शिक्षा झाली ना तर मात्र तुझं काही खरं नाही हे तू लक्षात ठेव। माझ्या बंदुकीच्या एका गोळीवरती तुझं नाव लिहिलेलंच आहे। तुला कुणी नाही मारलं ना तरी मी तुला नक्कीच मारेन आणि पुरावासुद्धा देणार नाही की तू तन्वी होतीस, की तू प्रिया होतीस, की तू कोण होतीस ते कुणी तुला विचारणारसुद्धा नाही, कारण खरी तन्वी तर तू नाहीच आहेस। तसंही त्या किल्लेदाराचं काही नुकसान नाही होणार, कारण त्याची खरी मुलगी ती सायली आहे आणि ती त्याच्याकडे राहणारच आहे। पण तुझं कोण आहे गं? तुला ना आगा ना पिछा कुणी नाही आहे तुझं। तुला मारलं ना तर कुणी विचारणार नाही आणि नंतर सगळ्यांना सांगेन की तू खरी तन्वी नाहीच आहेस म्हणून माझ्या मुलीला काही होता कामा नये, त्यासाठी सतर्क राहा। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनी देशमुखकडे कुठलाही पर्याय नसतो, कारण तिने आता संपूर्ण केसचा अभ्यास केलेला असतो। तिला माहिती असतं की इथे जर विलासचा खूनच साक्षीने केला आहे तर मधुभाऊने आता जे काही स्टेटमेंट दिलं आहे कोर्टामध्ये ते खरंच आहे, कारण साक्षीनेच विलासचा खून केला आहे। त्यामुळे इथे अर्जुन आता जी केस लढतोय ती अगदी सत्याची केस आहे। सायली बाकीचं सगळे जे काही बोलत आहेत ते सगळं खरंच आहे की साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे आणि प्रियाने जी साक्ष दिली आहे ती खोटी आहे। याचा अर्थ महिपतची केस पूर्णपणे वीक आहे आणि आतापर्यंत अर्जुनने जे काही पुरावे सादर केलेत साक्षीच्या विरोधामध्ये, तिने जे काही साक्षीदार पुरावे सादर केलेत ते कशा पद्धतीने खोटे आहेत हे सुद्धा अर्जुनने वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे। तिने आतापर्यंत जेवढे साक्षीदार, जेवढे
जेवढे पुरावे जेवढे व्हिडिओ सादर केले सगळे खोटे होते हे अर्जुनने पुरावे देऊन सिद्ध केले. याच्यामध्ये आता अजून एक चूक महिपतने केलेली असते. अर्जुनला घाबरवण्यासाठी त्याच्या वडिलांवरती त्याने आरोप केला होता. ड्रग्सचा बिझनेस करतोय असा त्याच्यावरती आरोप केला होता इथे आता प्रताप काकांवरती. आणि तेव्हासुद्धा अर्जुनने आपल्या वडिलांची केस घेतली होती आणि या सगळ्यातून आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध केलं होतं. आणि महिपतने त्यांच्यावरती खोटी केस केले. त्यांना मुद्दाम फसवण्यासाठी हे सगळं केले. अर्जुनला इथे त्रास देण्यासाठी हे सगळं केले. कोर्टामध्ये अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. दामिनी देशमुख आता या सगळ्याचा विचार करते. ती म्हणते की नाही, आता मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. साक्षीला इथे आता बाहेरच काढायचं आहे ना, साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना, मग आता पुरावे देऊन तर मी करू शकत नाही. त्या 2 तासामध्ये साक्षी नक्की कुठे होती? खूप आता खोटी कारणं देऊन सगळेजण मोकळे झालेत. आता जर बॉयफ्रेंडला आणलं तर मग आधीच बॉयफ्रेंडचं नाव का सांगितलं नाही? जी मुलगी आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू शकते ती मुलगी जर बॉयफ्रेंडबरोबर बाहेर गेले होते असं सांगितलं असतं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं कुणालाही वाटलं नसतं. पण जी मुलगी आईच्या इज्जतीची काळजी करत नाही, तिच्यावरती नको ते आरोप करते. त्याचबरोबर इथे आता उलटी केली, दारू प्यायली म्हणून एका मुलीच्या घरी गेली होती. त्यानंतर तिच्या एका सावत्र भावाच्या ती अंत्यसंस्कारासाठी गेली होती. सगळे साक्षीदार सगळे पुरावे देऊन झालेले असतात, सगळे खोटे, कुठं काही त्याच्यामध्ये खरं होतं. मग आता काय करायचं तर तिने प्रियाला बोलवलेलं असतं. तेव्हा इथे आता दामिनी देशमुख महिपतला म्हणते की मला त्या प्रियाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा तिला माझ्या ऑफिसला लवकरात लवकर पाठवून द्या. तेव्हा इथे महिपत आता प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की हे बघ प्रिया, जिथे कुठे असशील ना, दामिनी देशमुखने तिच्या ऑफिसला तुला बोलावले. तेव्हा इथे प्रिया म्हणते पण त्यांनी का मला बोलावले? महिपत म्हणतो मला माहिती नाही, प्रश्न विचारायचे नाही, तिने तुला बोलावले म्हणजे लगेचच्या लगेच तिथे जायचं आणि ती जे काही विचारेल ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित द्यायची, कळलं ना तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते हो ठीक आहे, जाते मी. त्यानंतरला इथे अर्जुनने जेव्हा चौकशीसाठी बोलावलेलं असतं तेव्हा प्रिया नाटके करते. पण इथे आता विरोधी वकिलाने बोलावलंय तर लगेचच प्रिया जायला तयार होते. तिथे गेल्यानंतर इकडे आता घरातल्या लोकांना माहिती नसतं की प्रिया कुठे गेले, नेहमीप्रमाणे न सांगता गेलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो प्रिया जेव्हा जाते तेव्हा दामिनी देशमुखच्या ऑफिसचा ॲड्रेस आता इथे महिपतने तिला दिलेला असतो. तेव्हा ती प्रियाला प्रश्न विचारते की ज्या वेळेला तू आश्रमामध्ये गेलीस आणि जे काही घडलं ते सगळं सांग. तेव्हा प्रिया खोटंच बोलत असते, कारण प्रियाला माहिती नसतं की महिपतने दामिनीला सांगितलं आहे की विलासचा खून साक्षीनेच केला आहे म्हणून. हे सत्य आता प्रियाला माहिती नसतं. त्यामुळे इथे आता दामिनी देशमुख तिला विचारते की मग साक्षीने विलासचा खून केला आहे की मधुभाऊंनी, ते पण सांग. तेव्हा प्रिया म्हणते असं काय करताय मॅडम, अहो विलासचा खून मधुभाऊंनीच केला आहे ना, म्हणून तर मी त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिले. तेव्हा दामिनी म्हणते अच्छा हो का, मग कोर्टामध्ये जर इथे मधुभाऊंनी जर विलासचा खून केला आहे बरोबर की नाही, मग मधुभाऊ साक्षीचं नाव का घेत आहेत? तर इथे प्रिया म्हणते की खोटं बोलत आहेत, त्यांनीच खून केला आहे. तेव्हा दामिनी म्हणते पण मधुभाऊ तर इतका साधा भोळा माणूस आहे, त्यांच्याकडे पिस्तूल कुठून आलं? कुणी दिलं असेल त्यांना पिस्तूल, सांग बरं? आणि त्या आश्रमामध्ये तुम्ही सगळेजणच राहत होता, तुझ्याजवळच स्पेशली त्यांची अशी दुश्मनी काय होती गं? ते पण सांग की तू त्यांच्या विरोधामध्ये साक्ष दिलीस, तीसुद्धा खोटी. तेव्हा इकडे प्रिया म्हणते खोटी साक्ष नाही, साक्षीने विलासचा खून नाही केला आहे, मधुभाऊंनीच केला आहे. तेव्हा दामिनी म्हणते हे बघ, माझ्याबरोबर हे डावपेच तू खेळू नकोस, कळलं ना? माझ्यावरती या सगळ्याचा काही परिणाम होणार नाही आहे. अगं सत्य मला माहिती आहे, महिपतने आधीच मला सांगितले की त्याच्या मुलीनेच त्या विलासचा खून केला आहे म्हणून, आणि तू काय गं माझ्याशी खोटं बोलतेस? तेव्हा इकडे प्रिया आता घाबरते, ती म्हणते हो का, नाही मला माहिती नव्हतं. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते तू काय गं माझ्याबरोबर डावपेच खेळतेस? म्हणजे ज्या मधुभाऊंनी तुला लहानाचं मोठं केलं, 4 वर्षांची असताना त्यांच्याकडे आली होतीस ना, त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं, तुझ्या डोक्यावरती छप्पर दिलं, तुला माया दिली, शिक्षण दिलं, आणि तू काय केलंस गं त्या बदल्यात? मधुभाऊंच्या विरोधात कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस, त्यांना खुनाच्या आरोपाखाली विनाकारण 2 वर्ष शिक्षा भोगावी लागली. कळते का तुला तू किती मोठा गुन्हा केला आहेस? ते एका गुन्हेगार मुलीला तू वाचवलंस. आता मला माहिती आहे की मी साक्षीची केस घेतली आहे, पण आता ती केस मी कशासाठी घेतली आहे? तर माझ्यासमोर अर्जुन सुभेदार आहे ना, म्हणून ती केस मी घेतली. पण मला आता ह्या केसमध्ये काहीही दिसत नाही आहे, कारण का केस सरळ आहे.
ओपन अँड शट आहे. कारण का त्या साक्षीनेच विलासचा खून केला आहे असे अनेक पुरावे आहेत ना अर्जुन सुभेदारकडे असतील. तेव्हा ठीक आहे, आता तू काही खरं बोलत नाही आहेस, मग जाऊ दे तू जा. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही मी खरं सांगते. आणि आता प्रिया सगळं सत्य इथे आता साक्षीला जे काही तिने केलेलं असतं ते दामिनी देशमुखला सांगते की साक्षी आणि विलास तिथे प्रॉपर्टीचे पेपर शोधायला आले होते. प्रियाने कसं नाटक केलं, प्रिया इथे साक्षीची मदत करत होती पैशांसाठी. त्यानंतरला मधुभाऊ तिथे आले, संपूर्ण आश्रम अस्ताव्यस्त झालं होतं. मधुभाऊ म्हणाले की प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही. तेव्हा साक्षीने त्यांना गोळी मारण्यासाठी बंदूक काढली होती पण ती विलासला लागली. हे सगळं सत्य आता प्रिया दामिनी देशमुखला सांगते. तेव्हा इथे प्रियाला ती म्हणते की जा, ठीक आहे तू जा आता. तेव्हा प्रिया तिथून निघालेली असते. प्रेक्षकांनो, तेव्हा दामिनी देशमुख आता एक षडयंत्र रचतात प्रियाच्या विरोधामध्येच. तेव्हा दामिनी देशमुखला वाटतं की ही प्रिया साधीसुधी मुलगी नाही आहे. ज्या मुलीने आता एका वडिलांना फसवलं आहे खोट्या केसमध्ये, ती मुलगी चांगली असूच शकत नाही. पैशांसाठी तिने एका निरपराधी व्यक्तीला 2 वर्ष इथे आता जेलची हवा भोगायला पाठवलं, जेलची शिक्षा भोगायला पाठवलं. हे अत्यंत चुकीचं आहे असं तिलाही कुठे ना कुठेतरी वाटतच असतं. मग आता काय करायचं? या साक्षीला वाचवण्यासाठी तिच्याकडे सुद्धा जे काही पुरावे हवेत ते नसतात. आता खोटे पुरावे तरी कुठून आता काढायचे असं तिला वाटत असतं. त्यामुळे दामिनी देशमुखने संपूर्ण केसच आता फिरवायचं ठरवलेलं असतं. काय करायचं? साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना. मग ही प्रिया कुठे चांगली मुलगी आहे? प्रियाने तर आधीच सांगितलं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला साक्षी तिथे नव्हती, ती आय विटनेस म्हणून तिने साक्ष दिली होती ना. आणि मधुभाऊ म्हणतायत की विलासबरोबर एक मुलगी होती आणि ती साक्षी होती. कोर्टामध्ये आता मी असं सिद्ध करेन की ती मुलगी प्रिया मधुकरच होती, साक्षी तिथे नव्हतीच मुळात. प्रिया आणि विलास हे दोघेजण घरी आले होते आणि त्यावेळेला इथे आता मधुभाऊंना ज्या वेळेला कळलं की प्रिया आणि विलास दोघेजण प्रॉपर्टीचे पेपर शोधत आहेत, कारण ते साक्षी आणि महिपतसाठी काम करत होते. पण विलासचा खून साक्षीने नाही तर प्रियाने केला आहे. आणि इथे प्रिया आता मधुभाऊंवरती खोटा आळ घेते. प्रियानेच मधुभाऊंना इथे डोक्यामध्ये मारलं, त्यांना बेशुद्ध केलं आणि नंतरला त्या पिस्तूलवरती त्यांच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आणले. असा प्लॅन, असं षडयंत्र आता दामिनी देशमुख यांनी प्रियाच्या विरोधातच चांगलं रचलेलं असतं. कारण आता साक्षीला निर्दोष सिद्ध तिला करायचंच असतं. कारण इथे आता महिपतकडून तेवढे तिने पैसे घेतलेले असतात. अर्जुन कोर्टामध्ये काय करणार तर तिला हरवणार हे सुद्धा माहिती असतं. आणि जरी हरवलं नाही तर केस इथे खूपच ताणली जाणार. जोपर्यंत मधुभाऊ निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत अर्जुन सुभेदार काही स्वस्थ बसणार नाही हे तिला कळलेलं असतं. मग काय करायचं? तर इथे प्रियालाच आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा देऊया. तशी त्याने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेलीच आहे. त्यामुळे इथे आता दामिनी देशमुख हिने सगळा आळ प्रियावरती टाकायचा. तिने पैशांसाठी मधुभाऊंना मारलं. इथे आता मधुभाऊंना मारत असताना विलासला गोळी लागली, पण ती गोळी प्रियानेच मारली. हे कोर्टामध्ये आता मला सिद्ध करावं लागणार आहे आणि ते मी करेन. साक्षीला हवं तर आता साक्ष द्यायला सांगेन की इथे प्रियानेच हा सगळा गोंधळ घालून ठेवला आहे, पण विनाकारण तिथे माझं नाव घेतलं जात आहे. असं आता प्रियाला तयार करायला हवं. बळीचा बकरा बनवायचं असं दामिनीने तिच्या विरोधात एक षडयंत्र रचून ठेवलेलं असतं की आता प्रियाला खोट्या गुन्ह्याखाली अडकवायचं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुन आता खूप मोठा वकील असल्यामुळे इथे आता प्रिया दामिनी देशमुखकडे चौकशीसाठी गेली होती हे अर्जुनला कळतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, ज्या वेळेला मी चौकशीला बोलावलं होतं, लीगल नोटीस पाठवली होती, तेव्हा तर हिला चक्कर आली होती, ही एका ट्रॉमामध्ये होती. आणि ज्या वेळेला दामिनी देशमुखने बोलावलं तेव्हा लगेच जायला तयार झाली का? तेव्हा अर्जुन आता संपूर्ण सुभेदार कुटुंबाला एकत्र बोलावतो आणि त्यानंतरला सगळेजण म्हणत असतात की तन्वी कुठे आहे? तन्वी कुणालाही न सांगता इथे आता दामिनी देशमुखकडे गेलेली असते. अश्विनला सुद्धा माहिती नसतं, घरामध्ये कुणालाच माहिती नसतं की प्रिया नक्की कुठे गेले. अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का कुणाला तन्वी कुठे गेली आहे? तेव्हा कल्पना म्हणते नाही, आम्हाला नाही माहिती, ती इकडे गेली असेल प्रतिमाकडे, आपल्या वडिलांना भेटायला गेली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का? अश्विन तुला माहिती आहे का? अश्विन म्हणतो नाही, तसं तिने मला आज काही कळवलेलं नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन प्रतिमाला फोन करतो आणि विचारतो तन्वी तिथे आली आहे का? तेव्हा ती नाही असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा, आता जेव्हा तन्वी इथे येईल ना तेव्हा मामा तूच विचारा की तू कुठे गेली होतीस म्हणून. ती काय उत्तर देते हे मला बघायचं आहे. आणि मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की ती दामिनी देशमुखकडे चौकशीसाठी गेली होती. आता ज्या वेळेला मी तिला बोलावलं होतं त्यावेळेला तिने खूप कांगावा केला होता, पण आता दामिनी देशमुखने बोलावलं तर ती लगेच गेली. आता तुम्ही फरक बघा.
त्यानंतर इकडे आता जी साक्षीची वकील आहे, जी महिपतने हायर केलेली वकील आहे, त्यांच्याकडे ती जायला तयार होते. पण मी घरातला असूनसुद्धा ती माझ्याकडे चौकशीला आलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही आता ह्याच्यामध्ये फरक बघा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो सगळ्यांना आश्चर्य वाटतं की दामिनी देशमुख ही जर साक्षीची वकील आहे तर प्रिया तिकडे का गेली असेल. तेव्हा तिचं सत्याच्या बाजूने आहे, तर साक्षीबरोबरचे सगळे कॉन्टॅक्ट्स जे आता तुटलेले आहेत तर तिथे का गेली असेल. तेव्हा इकडे प्रिया आता घरी येते. सगळेजण नॉर्मल असतात. कल्पना विचारते, तन्वी अगं कुठे गेली होतीस तू मगापासून, सांगून गेली नाहीस. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, आई खरंच सॉरी, ते मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. आता सिलेबस इथे आता कंप्लीट होत आलं आहे ना, आणि आता लग्न झाल्यापासून मला कॉलेजला जाताच येत नाही आहे. माझ्या सगळ्या नोट्ससुद्धा इनकम्प्लीट आहेत ना, म्हणून मी त्या ठिकाणी गेले होते, असं प्रिया आता खोटं नाटं बोलते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का, मग दामिनी देशमुखच्या ऑफिसकडे जाणारी ती व्यक्ती कोण होती. तेव्हा प्रिया इथे पूर्णपणे घाबरते. तिला असं वाटतं की अर्जुनला कसं काय कळलं. ती म्हणते, काय बोलतोयस तू, मी का दामिनी देशमुखकडे जाऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो, का मी खोटं बोलतोय असं वाटते की काय तुला, तू विसरतेस का तन्वी, मी सुद्धा एक खूप मोठा वकील नसलो तरी एक वकीलच आहे. माझ्यापर्यंतसुद्धा गोष्टी पोचतात, हे तू कदाचित विसरली असशील, पण मी विसरलेलो नाही आहे. आता फोन करू का ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना आणि विचारू, त्या मला लगेच सांगतील त्या तुझ्यासारख्या घाबरट नाही आहेत ना म्हणून. तेव्हा इथे चौकशीसाठी त्यांनी बोलावलं होतं असं त्या मला सांगूच शकतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रियाचा पर्दाफाश अर्जुनने सगळ्यांसमोर केलेला असतो. अर्जुन म्हणतो, ज्या वेळेला मी हिला लीगल नोटीस पाठवली त्यावेळेला हिने कांगावा केला, तिने इतका बाजार केला की सगळा आळ माझ्यावरती आणला. आणि आता दामिनी देशमुख जी इथे साक्षीची वकील आहे तिने मात्र बोलावलं तर लगेचच जायला तयार झाली. तेव्हा इथे अर्जुनने आता सगळ्यांच्या समोर चांगलंच इथे प्रियाला एक्सपोज केलेलं असतं, प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते की तन्वी अगं दामिनी देशमुखकडे गेलीस तर गेलीस, पण आम्ही तुला विचारतोय तर आमच्याशी खोटं का बोलतेस मग तू. आणि ज्या वेळेला प्रताप काका म्हणतात की अर्जुनने तुला लीगल नोटीस पाठवली होती तेव्हा तर मात्र तू किती मोठा कांगावा केला होतास, म्हणजे त्या लोकांकडे तू जाऊ शकतेस तेव्हा तुझी तब्येत ठीक आहे, पण अर्जुनने ऑफिसला बोलावल्यानंतर तू मात्र जात नाहीस, म्हणजे याचा अर्थ काय होतो. मग तेव्हा तुला एवढा तमाशा करायची काय गरज होती आणि तू आमच्याशी खोटं का बोललीस ग. पूर्णाजी म्हणते की मागच्या वेळेला सुद्धा तू म्हणाली होतीस की प्रतिमाकडे गेली होतीस म्हणून, प्रतिमाला फोन केला होता तेव्हा ती म्हणाली की नाही तू तिथे गेलीच नाही आहेस, आणि नंतर म्हणालीस की प्रतिमा विसरली असेल, आई विसरली असेल असं म्हणाली होतीस. तू आमच्याशी खरं बोलतेस की खोटं, असं आता इथे पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुनने आता सगळ्यांसमोरच प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो. म्हणजे प्रिया ज्या वेळेला अर्जुन तिला प्रश्न विचारतो त्यावेळेला कशी रिॲक्ट करते, आणि ज्या वेळेला इथे महिपतचा फोन आल्यानंतर प्रिया लगेचच दामिनी देशमुखकडे जायला का तयार होते, हा प्रश्न आता अर्जुनने उभा केलेला असतो. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की आता जशी दामिनी देशमुखकडे गेलीस ना तसं माझ्याकडेही चौकशीला यायचं, नाहीतर मग ते तुला महागात पडेल, अशी अर्जुनने तिला जणू काही धमकीच दिलेली असते. त्यामुळे इथे प्रियाचा आता नाईलाज होतो. आणि आता अर्जुनला सुद्धा जेव्हा चौकशीसाठी तिला बोलवायचं असतं त्यावेळेला तिला जावंच लागतं, कारण आता घरातल्या लोकांसमोर तिचा खरा चेहरा अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा आणलेला असतो. त्यामुळे प्रियाचा नाईलाज होतो आणि अर्जुन जेव्हा प्रियाला चौकशीला बोलवतो तेव्हा तिला जावंच लागतं.